नमस्कार, अथर्वस रेसिपी चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आजची माझी रेसिपी आहे सुका जवळा। कारण पावसाळा सुरू झालेला आहे, त्यासाठी मी सुक्या जवळ्याची रेसिपी करत आहे। पाहण्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। तर यासाठी मी इथे सुका जवळा घेतलेला आहे। तर आपण काय करायचं, नेहमी सुकी मच्छी करताना गरम पाण्यात धुवून घ्यायची। आणि आता इथे मी 4 लसणाच्या पाकळ्या गरम तेलात टाकलेल्या आहेत, म्हणजे लसूण ठेचून घेतलेला आहे आणि गरम तेलात टाकलं आहे। थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आणि मग टाकायचं। आणि त्यात आता हा लांब आणि असा मोठा चिरलेला कांदा घेतला आहे। म्हणजे असा कांदा चिरला ना तर जो जवळा असतो तो छान लागतो, चविष्ट लागतो। कांदा असा मोठा असेल तर त्या जवळ्याला खूप छान चव येते। तर इथे मी कांदा असा मोठा चिरून घेतलेला आहे। आणि शक्यतो कांदा जरा जास्तच घ्यायचा, म्हणजे जवळ्यापेक्षा जरा जास्तच घ्यायचा। त्यामुळे काय होतं, जवळा हा खूप टेस्टी चविष्ट लागतो। तर हा कांदा अशा प्रकारे आपण जसे इतर भाज्यांना वगैरे करून घेतो की नाही, तसं गुलाबी रंगावर थोडासा परतून असा घ्यायचा व्यवस्थित। त्यासाठी अगोदर तेल जरा व्यवस्थित गरम करून लसूण कांदा घालायचा आणि लसूण चांगला ठेचून घालायचा, बारीक चिरून वगैरे नाही घालायचा। कारण त्यामुळे काय होतं, त्या लसणातलं तेल पण त्याच्यात कांद्यात आणि तेलात उतरतं आणि टेस्ट येते छान। म्हणजे जो मच्छीचा वास वगैरे असतो तो निघून जातो आणि चवही छान लागते। तर अशा प्रकारे आपण कांदा लसूण असा व्यवस्थित परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कलर असा थोडासा बदलला की त्याच्यात मग असे बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। तुमच्याकडे जर कैरी असेल तर तुम्ही कैरीसुद्धा घालू शकता, पण मी इथे टोमॅटो घातलेला आहे, बारीकचा चिरून असं घ्यायचा। आणि हा कांदा आणि लसणामध्ये तो असा छान व्यवस्थित मुरू द्यायचा, विरघळू द्यायचा। आणि आता नंतर मसाले म्हणजे जास्त नाहीत, फक्त हळद थोडीशी, आपला लाल तिखट मसाला आणि मीठ घालायचं। काही फार मसाले पण लागत नाही ह्या सुक्या जवळ्याला। कधी सुका नुसता भाजूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण असा केला तर खूप छान लागतो। भाकरी आणि चपातीबरोबर विशेष ह्याची चव असते, छान वाटतं भातापेक्षा। तर इथे मी हा मसाला हे मीठ मिक्स करून असं छान व्यवस्थित करून घेतलं आहे। टोमॅटो कांद्याला अगदी ते व्यवस्थित लागलेलं आहे मसाला मीठ। आणि अगोदर म्हटल्याप्रमाणे जवळा किंवा सुकी मच्छी जी असते ना, ती शक्यतो थोड्याशा गरम पाण्यात धुवून घ्यायची, म्हणजे ती छान स्वच्छ पण होते आणि त्याचा वास वगैरे असेल तो काही तो निघून जातो। तर हे अशा प्रकारे मी जवळा धुवून घेतलेला आहे आणि हा मसाल्यात मी मिक्स केला आहे। अजिबात पाणी न घालता हा मी असाच वाफेवर शिजवून घेणार आहे, कारण त्याला गरजच नाही लागत आणि फार वेळ पण नाही लागत शिजायला, कारण गरम पाण्यात तो धुवून घेतलेला असल्यामुळे पटकन शिजतो आणि छान अगदी चवीला पण सुंदर लागतो। तर अशा प्रकारे याच्यात आणि थोडीशी कोथिंबीर अगोदरच आपण शिजतानाच घालायची, म्हणजे त्या कोथिंबीरचा सुद्धा वास त्या जवळ्यामध्ये उतरतो, टेस्ट येते अगदी छान कोथिंबीरची। तर बघू शकता अगदी चटकन असं तो मिक्स करून झालेला आहे, अगदी छान, अगदी म्हणजे बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं, इतकं छान असं मिक्स झालेलं आहे। आणि ह्याच्यावर आता मी झाकण ठेवून वाफवणार आहे। तुम्हाला हवे असले तर तुम्ही कोकम, आमसूल वगैरे घालवू शकता ह्याच्यात अजून। तर ह्या अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी झाकण ठेवून थोडंसं 5 मिनटं वाफेवर शिजवायचं, अगदी पटकन शिजून जातो आणि खूप छान असा तयार होतो। तुम्ही हा पावसाळ्यात टिफिनला वगैरे पण देऊ शकता। घरातल्या म्हणजे जे कामाला जाणाऱ्या व्यक्ती वगैरे आहेत किंवा बाहेर जाणाऱ्या टिफिन घेऊन जाणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही हा टिफिनलासुद्धा देऊ शकता जवळा। खूप छान चविष्ट असा लागतो। पावसाळ्यात ह्याची चव विशेष असते, याला चव येते जास्त। तर इथे मी आता झाकण ठेवून 5 मिनटं वाफवून घेणार आहे। तर आता 5 मिनटाने बघूया, अगदी छान असं छान तयार झालेलं आहे जवळा, सुका जवळा। असं तुम्ही नुसता तव्यातसुद्धा करू शकता अगदी, म्हणजे कधी भाजून पण नुसताच घेतात काही लोकं आणि असा बनवतात। तर मी न भाजता गरम पाण्यात धुवून घेतलेला आहे आणि आता वरून कोथिंबीर पेरून चपातीबरोबर खायला तयार आहे सुका जवळा। तर नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।